कागल मॅरेथॉन एक यशस्वी आयोजन. कागल शहरात नुकतीच एक भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात 500हून अधिक स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेने शहरवासियांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला. कोल्हापूरच्या गौरव पवारने प्रथम क्रमांक पटकावून या स्पर्धेची शान वाढवली. स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन. कागल नगरपालिकेने या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. शहरातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे स्पर्धा यशस्वी झाली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्पर्धेचे नियोजन चोखपणे पार पाडले. सहभाग आणि उत्साह. या मॅरेथॉनमध्ये 500हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला, ज्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश होता. धावपटूंनी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात धाव घेतली. या स्पर्धेने कागल शहरात एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विशेष योगदान. पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन माळी, मुरगुडचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज आणि हुपरीचे मुख्याधिकारी अजय नराळे यांनी या कार्यक्रमात विशेष योगदान दिले. स्वच्छता निरीक्षक दस्तगीर पखाली, नितीन कांबळे, आशिष शिंगण, बादल कांबळे, प्रथमेश कांबळे आणि त्यांच्या टीमने व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. पंच आणि बक्षीस वितरण. तानाजी पाटील, महेश शेडबाळे, प्रवीण मोरबाळे, अमर साळुंखे, संग्राम तोडकर, प्रशांत पाटील, अभिषेक भोसले आणि उत्तम पाचगावे यांनी पंच म्हणून कामं पाहिले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विजेते. या स्पर्धेत कार्तिक भिसुरे, संकल्प कांबळे, अथर्व अविनाश चव्हाण, साई सचिन केरुडे, दिग्विजय रानगे नागाव, पृथ्वीराज गुरव, सुशांत यशवंत पाटील, अथर्व पाटील, प्रणव भुर्ले, आयरन लाड, ज्योती दुर्गुळे, ओमकार किरण महाजन, सदिच्छा नागरपोळे, सृष्टी पोळे आणि सृष्टी पोटले यांनी विविध गटांमध्ये विजय मिळवले. समालोचन. नितीन कांबळे यांनी आपल्या उत्तम समालोचनाने कार्यक्रमात रंगत आणली.